मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका राहिली असं कळतंय। 6व्या खासदाराला वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याची माहिती आहे। नाही बघा, शेवटी आज आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत। शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढणं। आज आम्ही एकमेकांसोबत शिवसेना भाजप का आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही, आम्ही एका विचारधारेने चालणार आम्ही पक्ष आहोत। होय, नक्कीच आम्ही पार्टीज वेगळे आहोत, परंतु एकमेकांना साधणं काही चुकीचं नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना ज्या पद्धतीने हाताळलेली आहे, कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने पाठबळ दिलेलं आहे, आपण पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या निवडणुकांमध्ये देखील एकनाथ शिंदे साहेब विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही जास्त प्रमाणात फिरले किंवा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले। मला वाटतं हा विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा आहे। खासदारांच्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे जात आहेत, 3 दिवसाचा दौरा असणार आहे, प्रत्येक मतदारांपर्यंत जाणार आहे। मला वाटत नाही तसा आता दौरा करून काय उपयोग पडेल। त्याच मतदारसंघामध्ये आता धाराशिव त्या जिल्ह्यामधील ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला उद्धवजी का नाही गेले, त्यावेळेस त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना का वाऱ्यावरती सोडलं। आज तिथले लोकप्रतिनिधींनी त्यांची साथ सोडल्याच्या नंतर त्यांना पुन्हा त्यांचे पदाधिकारी आठवत आहेत, पण तेच पदाधिकारी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळेला त्यांचे कुठलेही नेते त्यांच्या प्रचाराकरता गेले नाहीत। मग मला वाटतं मग हे फक्त तुम्ही तुमच्या सोयीच्या राजकारणापुरतं तुम्ही दौरे करणार का, हा प्रश्न निर्माण होतो ना। जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीच्या सोबत गेलेले बघायला मिळत आहेत। एक वेगळी नांदी या निमित्तानं मला वाटतं जिल्हा बँकेच्या निवडणुका ह्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे पक्षीय राजकारण विरहित होत असतात, परंतु अंबादास दानवेंना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, माननीय रामदास भाईंनी ह्या अगोदर ज्या पद्धतीने आउट ऑफ द वे झोनची मदत केलेली आहे त्याची जाणीव करायची त्यांनी जर का ठेवली तर असे त्यांच्यामध्ये देखील बदल भविष्यामध्ये होऊ शकतो। नाही, मला वाटतं ह्या घटनेचा निकाल हा लवकरात लवकर आला पाहिजे ही आमची देखील इच्छा आहे।